तुम्हाला माहित आहे तुमच्या पायाखालची जी माती आहे ती ठरवते की आपल्या प्लेटवर कुठलं कुठलं जेवण येणार आणि त्याबरोबरच आपली इंडियन इकॉनॉमी कशी चालणार हे पण हीच माती ठरवते. तर आपण या व्हिडिओमध्ये बघूया की भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या माती कोणत्या कोणत्या आहेत. तर यामध्ये एक इम्पॉर्टंट माती म्हणजे ॲल्युव्हियल सॉइल. ॲल्युव्हियल सॉइल हा युजली नदीच्या खोऱ्यामध्ये सापडतात, जसं की इंडो गँजेटिक प्लेन्स आहेत तिथे ॲल्युव्हियल सॉइल मोठ्या प्रमाणात आहेत. तर ह्या सॉइल म्हणजे एक प्रकारच्या जे क्रॉप्स आहेत त्यांच्यासाठी पॉवर बँक सारखं काम करतात. जसं की आपण बघतो की तिथे व्हीट, त्यानंतर शुगर केन, राईस या प्रकारचे पिकं आपल्याला त्या एरियामध्ये घेतलेली दिसतात. त्यानंतर महत्वाची सॉइल म्हणजे ब्लॅक सॉइल. ह्यालाच आपण ब्लॅक कॉटन सॉइल किंवा रेगुर सॉइल असं बोलतो. तर ही सॉइल एक जेव्हा वेट असते तेव्हा ती फेविकॉलसाठी सारखी चिकट असते. ह्या सॉइलला आपण सेल्फ फ्लोईंग सॉइल पण म्हणतो. तर असं काय आहे, म्हणजे ही सॉइल जेव्हा वेट असते तेव्हा ती अशी फुगते आणि जेव्हा ती ड्राय होते तेव्हा त्याच्यामध्ये क्रॅक्स पडतात. ह्याच्यामध्ये ती स्वतःलाच नांगरून घेते, अशा प्रकारची सॉइल आहे. तर या सॉइलमुळं कॉटनच्या जे पिकं आहेत ती मोठ्या प्रमाणात फायदा होतो त्यांना आणि यामुळेच या सॉइलला आपण ब्लॅक कॉटन सॉइल असंही म्हणतो. यानंतर महत्वाची सॉइल म्हणजे रेड सॉइल. आता रेड सॉइल ही न्यूट्रिएंट मध्ये थोडीशी वीक असते, पण तरी पण ही एक हार्ड वर्किंग सॉइल आहे. तर याचा अर्थ काय की जरी न्यूट्रिएंट्स इथं कमी असले तरी सुद्धा आपण इथं वेगवेगळी ड्राय क्रॉप्स घेऊ शकतो, जसं की पल्सेस आहेत किंवा मिलेट्स आहेत. तर या प्रकारचे क्रॉप्स या रिजन मध्ये आपण घेऊ शकतो. त्यानंतर एक इम्पॉर्टंट सॉइल म्हणजे लॅटराइट सॉइल. लॅटराइट सॉइल ही कोणत्या रिजन मध्ये असते, तर जिथं पाऊस खूप जास्त प्रमाणात आहे आणि जिथं टेम्परेचर जास्त प्रमाणात आहे अशा रिजन्स मध्ये लॅटराइट सॉइल आपल्याला सापडते. तर लॅटराइट सॉइल मध्ये काय होतं की जिथं पाऊस जास्त आहे तिथे मोठ्या प्रमाणात या सॉइल मध्ये न्यूट्रिएंट्स वाहून जातात, म्हणून इथे मोस्टली प्लांटेशन क्रॉप्स सापडतात, जसं की टी आहे किंवा काजू आहे किंवा कॉफी आहे. अशा प्रकारचे क्रॉप्स आहेत ते या सॉइल मध्ये घेतले जातात. यानंतर आपण बघूया डेझर्ट सॉइल. तर डेझर्ट सॉइल ही युजली आपण जसं नाव आहे तसं की आपल्याला कळतं की ही डेझर्ट मध्ये सापडते. राजस्थानच्या रिजन मध्ये ही सॉइल सापडते. तर ही सॉइल मोस्टली ड्राय असते आणि पाण्यासाठी तहानलेली असते. या रिजन मध्ये जर आपण इरिगेशन प्रोजेक्ट्स बनवले तर इथं ज्वारी, बाजरी अशा प्रकारचे पिकं घेतली जाऊ शकतात. जसं की आपण बघतो की इंदिरा गांधी कॅनल प्रोजेक्ट जो आहे, जो वेस्टर्न राजस्थान मधून जातो, त्यामुळे या रिजन मध्ये मोठ्या प्रमाणात ज्वारी किंवा बाजरी अशा प्रकारची पिकं उगवली जाऊ शकत होती. यानंतर महत्वाची सॉइल म्हणजे माउंटेन सॉइल. तर जसं की ह्याचं नाव आहे तसं ही सॉइल माउंटेन रिजन्स मध्ये सापडते. या सॉइल मध्ये फ्रुट्स, टी, स्पायसेस अशा प्रकारची पिकं घेतली जाऊ शकतात. तर अशा प्रकारे आपण बघतो की इंडियाची जी डायव्हर्सिटी आहे ती आपल्या मातीमधूनच तयार होते. तर अशा प्रकारची आपली जी मातीमधली विविधता आहे ती आपल्याला टिकवून ठेवणं महत्वाचं आहे आणि त्यामुळं सॉइल इरोजन जे आहे ते आपल्याला थांबवलं पाहिजे. थँक्यू.